पती मेला तरी चालेल, पण सवत रणकी झाली पाहिजे अशा प्रकारची मराठीत म्हण आहे. पण जेव्हा प्रत्यक्षात कोणी उतरण्यासाठी जातं तेव्हा त्याचा कशा प्रकारे खेळखंडोबा होतो त्याचा आपण अनेक उदाहरणं ऐकली असेल आणि प्रत्यक्षात ते अनुभवले देखील असतील, ते सुद्धा तुम्हाला माहिती असेल. सांगण्याचं कारण एवढंच आहे की 19 एप्रिल 2026 रोजीचा दिवस होता. सकाळचे 7 वाजलेले होते. त्या सुमारास 2 मुले घरातून अचानक गायब झाली. एकाच घरातील दोन्ही मुलं असल्यामुळं परिसरात खळबळ उठते. त्या 2 मुलाचं कोणी अपहरण केलं तर नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न कुटुंबियाच्या मनात येतात आणि त्यानुसार परिसरात सर्वत्र शोध देखील घेतला जातो. परंतु मुलांचा शोध लागत नाही. तेव्हा पोलीस ठाण्यात या संदर्भात मुलाचे वडील तक्रार देतात. तेव्हा पोलीस तात्काळ घटनास्थळी येतात. या प्रकरणाची दखल घेतली जाते. शोधाशोध सुरू होते. त्यावेळी त्यांना CCTV फुटेजवरून 2 मुले सायकल खेळत असताना दिसतात. प्रत्यक्षात त्यांचं अपहरण कशा प्रकारे झालं त्याचा शोध ते घेत असतात आणि ज्या परिसरातून दोन्ही गायब झालेले असतात त्याच परिसरात पोलीस कसून शोधकार्य सुरू करतात. त्यावेळी एक धक्कादायक माहिती समोर येते. घरापासून काही अंतरावर एक पडका वाडा असतो. त्या ठिकाणी ते पोलीस जातात आणि त्या ठिकाणी एक बंद पडलेला ट्रॅक्टर त्या ठिकाणी दिसतो. त्यावेळी त्या ठिकाणी ते पोहोचतात. त्यावेळी त्यांना ट्रॅक्टरच्या एका टायरच्या आडोशाला एका तरुणाचा मृतदेह आढळून येतो आणि जी 2 मुलं बेपत्ता झाली होती त्यापैकी हा एक जणाचा मृतदेह होता. आता पोलीस त्या मृतदेह ताब्यात घटनास्थळी कुटुंबियाचा आक्रोश पाहायला मिळतो. पोलीस अधीक्षक देखील त्या घटनास्थळी पोहोचतात आणि त्या ठिकाणी पाहणी करतात. आता प्रश्न असा पडतो की एवढ्या लहान मुलाला कोणी संपवलं असेल? या लहान मुलासोबत कोणाची दुश्मनी असेल? त्यावेळेस पोलीस त्यांच्या पद्धतीने त्या प्रकरणाच्या मुळाशी जातात. त्यावेळी त्यांना घरातील व्यक्तीवर संशय येतो. लातूरच्या चाकूर परिसरात ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस सर्वत्र खळबळ उडाली. खळबळ उडून देणाऱ्या नेमकं 7 वर्षीय देवांश मंगेश स्वामी याच्या खून प्रकरणाचा लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासात यशस्वी उलगडा केला होता. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या पतीला त्याच्या कथित जे प्रियशी आहे तिला धडा शिकवण्यासाठीच सख्याच काकुनेचे या निरागस बालकाचा बळी घेतल्याचं तपासात निष्पन्न झालं. आता या प्रकरणी आरोपी अनिता दिनेश स्वामी हिला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मात्र ज्या पद्धतीने ही घटना घडली त्यामुळं महाराष्ट्र हादरून गेलाय. तर मित्रांनो, यामध्ये सत्य जी काही बाजू आहे आणि पोलीस अधिकारी यामध्ये नेमकं काय म्हणाले ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. ते आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये प्रत्यक्ष काय घडलं होतं तर लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे मंगेश स्वामी आणि दिनेश स्वामी हे सख्खे भाऊ गुण्यागोविंदाने राहतात. दोघांचेही लग्न झालेले, दोघांचेही मुले आहेत. त्यांचा संसारही सुखाने सुरू होता आणि त्या ठिकाणी सर्व काही सुरळीत असते. त्या ठिकाणी कुठे ना कुठे धोर निघायला सुरुवात झालेली असते. ते प्रत्यक्षात कोणी पाहत नाही. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसापासून घरामध्ये काहीतरी कुरबुरी सुरू झालेल्या होत्या. दिनेश याची पत्नी अनिता ही वरचेवर खूप आनंदी असल्याचं आव्हानात असली तरी मनातील तिच्या खूप काहीतरी वेगळं दिसत होतं. कारणही त्याला तसंच होतं. अनिता ही जरी घरात राहत असली तरी प्रत्येक दिवस पतीमध्ये होत असलेले बदल तिला जाणवायला लागले होते. त्यामुळे तिने विचार केला की पती आपल्यावर पहिल्यासारखं प्रेमच करत नाही. त्याचं नेमके नक्की बाहेर कुठंतरी काहीतरी अनैतिक संबंध असणार. त्यानुसार अनिताने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ती सुरुवात देखील तिने चांगल्या प्रकारे केली होती. तिला वाटत होती की पतीवर जो आपला संशय आहे तो खराच ठरणार आणि जी गोष्ट पती आणि पत्नीमध्ये होती ती सार्वजनिक न करता अनिताने पुढचं पाऊल टाकायला सुरुवात केली होती आणि त्यानुसार तिला जो काही संशय होता तो संशय खरा देखील वाटू लागला होता. ज्या महिलेबरोबर पतीचे अनैतिक संबंध आहेत त्याच महिलेला पतीपासून तोडण्यासाठी काहीतरी भयंकर स्वरूपाचं प्लॅन करावा लागेल असं ती डोक्यात आणू लागली आणि सुरुवातीला अनिताने पतीला याविषयी विचारले. पण शेवटी जे काही गोष्ट होत असती तो पती थोडंच सांगणार आहे आणि याच प्रकरणामध्ये दोघांमध्ये भांडणं सुरू झाले. तरी देखील अनिता शांत बसली. ठीक आहे, हरकत नाही, आज ना उद्या ते सोडून देतील. पण प्रत्येक दिवस वाढत असलेल्या वादामुळे घरात सुख शांती कमी आणि भांडणच वाढू लागलं होतं. त्यामुळे अनिताने आता प्लॅन आखायला सुरुवात केली. यामध्ये पती आणि ती सुद्धा अडकली नाही पाहिजे. दोघंही सही सलामत सुटले पाहिजे आणि पतीच्या प्रेयसीचा काटा निघाला पाहिजे असं तिच्या डोक्यात होतं. आणि त्यानुसार 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरातील देवांश आणि त्याचा चुलत भाऊ घराबाहेर खेळायला गेले. मात्र बराच वेळ झाला तरी ते परतले नाहीत. यामुळे घरात सर्वत्र गोंधळ उडाला. घरातील मुले बाहेर खेळताना लक्ष का दिलं जात नाही असं म्हणून जो काही वाद घरात सुरू झाला होता तो वाद तर सुरू झालेला होता, कारण मुलांची शोधाशोध देखील त्याचप्रमाणे सुरू होती. मात्र ते कोठेच आढळून आले नाही. त्यामुळे दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वडील मंगेश स्वामी यांनी चाकूर पोलीस ठाणे गाठले आणि त्या ठिकाणी मुले हरवल्याची तक्रार दिली. आता चाकूरमधून अचानक मुले गायब झाल्यामुळे पोलीस प्रशासन देखील हादरून गेलं. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवायला सुरुवात केली. आता ज्या परिसरातून दोन्ही मुले गायब झाली होती तपासादरम्यान
परिसरातील CCTV फुटेज तपासले. सकाळी 7:07 देवांश आणि त्याचा चुलत भाऊ हे सायकलवर जाताना दिसले, पण प्रत्यक्षात तो कुठे गेले याचा कोणालाही पुरावा सापडत नव्हता. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती. दुपारी जवळपास 1:30 वाजण्याची वेळ झाली होती आणि याच वेळेस उजळम रोडवरील एका पडक्या वाड्यात ट्रॅक्टरच्या टायरच्या आडोशाला देवांशचा मृतदेह आढळून आला. देवांशाचा मृतदेह आढळून आल्यानंतर कुटुंबाने मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा देखील पसरली. पण या लहान मुलाबरोबर कोणाचं वैर होतं असाही प्रश्न निर्माण झाला होता. प्रत्यक्षात पोलिसांनी तर शोधकार्य सुरू केलं होतं. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत 5 विशेष पथके तयार केली. लहान मुलाशी कोणाचं वैर असं हे सर्वांना शक्य नव्हतं. इतका लहान मुलगा होता, त्याचं कोणाशी वैर असणार हाच प्रश्न पोलिसांना देखील सतावत होता. त्यानुसार तपासादरम्यान घरातील व्यक्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास पोलिसांनी सुरुवात केली. त्यावेळी घरात देवांश याची चुलती अनिता हिचा मोबाईल घटना घडल्यापासून बंद आढळून आला. त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावरचा जो फिका पडलेला रंग होता तो देखील पोलिसांच्या लक्षात येऊ लागला होता. घरातील व्यक्तींची चौकशी करत असताना जेव्हा अनिताचा नंबर आला, अनिताची ज्यावेळेस पोलीस चौकशी करू लागले त्यावेळी तिने दिलेली विसंगत माहिती आणि घटनेनंतर बंद पडलेला तिचा मोबाईल यामुळे तिच्यावर जास्तच संशय बळावला. मग पोलिसांचं शोध म्हणजे कसलाही गुन्हेगार असला तरी तो त्याच्या हातातून सुटत नाही. त्याप्रमाणे पोलिसांनी तांत्रिक पुरावे समोर ठेवून अनिताला खाक्या दाखवायला सुरुवात केली. त्यावेळी अनिताने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपी अनिताच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा तिला संशय होता. हे सर्व ती पोलिसांना सांगत होती. त्यावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. पतीच्या प्रेयसीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अनिताने हा भयंकर कट रचला होता. स्वतःच्या आणि दिराच्या मुलाचा अपहरणाचा बनाव रचून तिनं देवांची हत्या केली आणि त्याच देवांचा मृतदेह लपवून देखील ठेवला. आता त्यानुसार चाकूर पोलीस ठाण्यात भारतीय संहिता कलम 103(1) आणि 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, बालाजी भंडे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत वेगाने तपास करून आरोपीला अटक केली. या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का ह्याचा देखील अधिक तपास पोलीस करत आहेत. म्हणजे विचार करा किती भयंकर स्वरूपाचा कट अनिताने केला होता. एकाच कुटुंबात राहणाऱ्या आणि पुतण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या काकीनं हसं केल्यामुळं महाराष्ट्र हादरून गेलाय. जेव्हा रक्षकच भक्षक बनतो तेव्हा काय होतं त्याचं जिवंत उदाहरण मानावं लागेल. मित्रांनो, यातून आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही अथवा कोणाचं चारित्र्य देखील उघड्यावर पाडायचं नाही. परंतु समन्वयातून होणाऱ्या गोष्टी जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तोच खड्डा आपल्या जीवावर बेततो. त्याच प्रकारचं हे प्रकरण घडलेलं आहे. त्यामुळे नेमकं पोलीस अधिकारी काय म्हणाले ते पण आपण जाणून घेऊ. घटनाक्रम कसा आहे आणि आज जे काही आरोपी त्याबद्दल काय? काल दिनांक 19/4/2026 रोजी साकूर येथील 7 वर्षाचा मुलगा देवांश स्वामी आणि त्याचा चुलत भाऊ साईचरण स्वयंस्वामी हे सकाळी 8 वाजल्याच्या आसपास बेपत्ता झाल्याची माहिती होती. स्थानिक नागरिक आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. शोध घेत असता त्यांनी ज्यावेळेला पोलीस स्टेशन संपर्क साधला असता आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी PI भंडे साहेब आणि चौधरी साहेब यांनी तात्काळ त्याची पथक तयार करून मुलाच्या शोधांसाठी प्रयत्न केला असता आमच्या पोलीस ठाण्याचे जे अंमलदार आहेत मस्के यांना त्या एका मुलाचा जो देवांश आहे मृतदेह त्याच्या घराजवळच एका ठिकाणी मिळून आला होता आणि एक दुसरा मुलगा अजूनही बेपत्ता होता. या संदर्भात माहिती समजतात लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अमोल तांबे साहेब यांनी स्वतः घटनास्थळी येऊन त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातले स्थानिक गुन्हे शाखा त्याच पद्धतीने या अगोदर देखील चांगले उत्कृष्ट काम करणारे सर्व अधिकारी अंमलदार या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांचे वेगवेगळे पथकं तयार करून CCTV असतील, तांत्रिक विश्लेषण असतील तयार करून दुसऱ्या मुलाचा शोध घेण्याबाबत तसेच ह्या खून कुणी केला याबाबत आरोपी निष्पन्न करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सायंकाळच्या वेळेला हा गुन्हा मैताचे वडील मंगेश स्वामी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नंबर 196/2026 कलम 103(1) कलम 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्यात जे संशयित व्यक्ती निष्पन्न झाले होते त्या मैताची चुलती अनिता दिनेश स्वामी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे
अटक केल्यानंतर आज रोजी तिला मान्य न्यायालयासमोर हजर केले असता तिला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेले आहे. तर शेतीच्या वादातून नसून नवीन आता तपासमध्ये काही निष्पन्न झाले असेल. बरोबर आतापर्यंतच्या तपासात जी आरोपी महिला आहे तिच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या संबंधातून त्यांच्या घरात सतत वाद होत होते. त्यामुळं अपहरण आणि खून या दोन्ही गोष्टीचा बनाव करून त्याचा आरोप त्या महिलेवर ढकलायचा असा प्रयत्न आरोपी महिलेने केलेला आहे. परंतु तो तिचा प्रयत्न असफल झालेला आहे आणि तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे तुम्ही देखील काळजी घ्या, सतर्क राहा, सावध राहा आणि नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.